नमस्कार. आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं सहर्ष स्वागत. मी प्रकाश जाधव. आज आपण पाहणार आहोत यूट्यूबच्या या आपल्या प्लॅटफॉर्मवरती नुकतीच जी सैनिक स्कूलची एक्झाम पार पडली. या सैनिक स्कूलच्या एक्झामच्या मराठी मीडियमचा जो पेपर होता त्या मराठी मीडियमच्या पेपरमधील आपण गणिताचं सविस्तर स्पष्टीकरणासोबत उत्तरं पाहणार आहोत. आतापर्यंत जे आपल्याला यूट्यूब चॅनलवरती जे आपल्याला अँसर की मिळाले ते अँसर की आपल्याला फक्त प्रश्न आणि आन्सर या स्वरूपात आपल्याला मिळाले होते. आपण सविस्तर या प्रश्नांचं उत्तर स्पष्टीकरणासह बघणार आहोत. चला तर बघूया. आता जो आपण बघणार आहोत तो पीस सेट आहे. या पीस सेटवरती आपल्याला प्रश्न क्रमांक 26 पासून 75 पर्यंत आपले हे प्रश्न आहेत. आपण ते बघूया. प्रश्न क्रमांक 26. चॉकलेटची वीट ही 6 सेमी बाजू असलेल्या घन स्वरूपात आहे. कविता तिला प्रत्येक बाजू 2 सेमी मध्ये घन आकारामध्ये कापते. याचाच अर्थ एक मोठी चॉकलेटची घन आकाराची एक वीट आपण गृहीत धरूया आणि त्याचं छोटं छोटं 2 सेमी मध्ये भाग करायचा आहे. म्हणजेच की हा प्रश्न आहे तो घनफळावरती आहे. म्हणजेच काय करायला लागेल, मोठ्या घनाचं घनफळ भागिले छोट्या घनाचं घनफळ. आता बाजू किती आहे 6, म्हणजे घनाचं घनफळ म्हणजेच बाजूचा घन भागिले छोट्या घनाचं घनफळ म्हणजे बाजूचा घन. म्हणजे 6 गुणिले 6 गुणिले 6 भागिले 2 गुणिले 2 गुणिले 2. बे के बे बेत्रिक 6, बे के बे बेत्रिक 6, बे के बे बेत्रिक 6. वरच्यांचा गुणाकार 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. म्हणजे एकूण घन किती तयार होतील छोटे 27 घन तयार होणार आहेत. पर्याय क्रमांक 4. चला नेक्स्ट बघूया. प्रश्न क्रमांक 27. एक ही कोणती संख्या आहे? आता एक ही संख्या जर बघितलं तर पर्याय क्रमांक 1 आहे संयुक्त संख्या. आता संयुक्त संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला 2 पेक्षा अधिक संख्येने भाग जातो त्या संख्येला संयुक्त संख्या. ही पर्याय क्रमांक 1 येणार नाही. तर प्रश्न क्रमांक 27 चा पर्याय क्रमांक 2 आहे. अविभाज्यही नाही. ती मूळ आहे का? नाही. ती संयुक्त आहे का? नाही. म्हणजे हा पर्याय येऊ शकतो. अविभाज्य संख्या ती मूळ संख्या आहे का? नाही. ती अविभाज्य संख्या नाही. पर्याय क्रमांक 4 दोन्ही अविभाज्य आणि संयुक्त संमिश्र संख्या, म्हणजे हा सुद्धा पर्याय येणार नाही. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. चला नेक्स्ट बघूया. प्रश्न क्रमांक 28. 30 आणि 60 यांच्यामध्ये किती अविभाज्य संख्या आहे? आता अविभाज्य संख्या म्हणजेच त्याला म्हणतात मूळ संख्या. 30 आणि 60 यांच्या दरम्यान असणारे म्हणलेलं आहे. चला ते मूळ संख्या लिहूया आपण पहिल्यांदा आहे म्हणून 31, 37, 41, 43, 47, 53, 59. एकूण मूळ संख्या मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. एकूण मूळ संख्या 30 आणि 60 च्या दरम्यान 7 पर्याय आहे. पर्याय क्रमांक 4. चला नेक्स्ट बघूया. प्रश्न क्रमांक 29. खालील आकृतीत त्रिकोणाची संख्या मोजायची आहे. म्हणजे आकृती मोजायची आहे त्रिकोणांच्या. तर किती त्रिकोण आहेत बघूया आपण. चला इथं जर 1 आकडा टाकला, इथं 2 टाकला, म्हणजे ह्या इथपर्यंत आपल्याला 3 त्रिकोण मिळतील. 2 अधिक 1 3. आता इथं जर बघितला हा एक त्रिकोण झाला 4 झाला, त्याच्यानंतर हा एक झाला 5 आणि त्याच्यानंतर इथं बघितलं तर हा एक झाला 6. म्हणजे पर्याय क्रमांक 2. याचा अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 30. आता हा प्रश्न होता कोणावरती. आता कोण आपल्याला माहिती आहे, कोणावर त्रिकोणाचे 3 प्रकार पडतात. तर बघूया कुठलं कोणतं आहे. इकडे एक यादी 1 आहे, इकडे यादी 2 आहे. याचा अर्थ आपल्याला जोड्या जुळवायच्या होत्या. 3 समान कोण. आता ज्या त्रिकोणाचे 3 समान कोण असतात त्याला समभुज त्रिकोण म्हणतात. त्याला काय म्हणतात? समभुज. चला 2 समान कोण आहेत त्याला समद्विभुज त्रिकोण म्हणतात. त्याला काय म्हणतात? समद्विभुज. त्याच्यानंतर सर्व 3 कोण पण वेगळ्या वेगळ्या मापाचे त्याला विषमभुज त्रिकोण म्हणतात. त्याला विषमभुज त्रिकोण म्हणतात. एकच 90 अंशाचा कोण म्हणजेच काटकोन त्रिकोण. चला एच 2 कुठं आहे? इथं आहे, इथं पण आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 येऊ शकतो, 4 येऊ शकतो. चला 2 समान कोण 2च 1. 2च 1 असणारा पर्याय पर्याय क्रमांक 4. याचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट 31 नंबरचा क्वेश्चन आहे. 5, 13, 18, 20, 22 के आणि के अधिक 6
या अंकांची सरासरी 16 आहे. पहिल्यांदा काय करूया, ही सरासरीवरला प्रश्न आहे. सरासरी किती आहे? सरासरी 16 आहे. एकूण घटक संख्या बघूया, 1 2 3 4 5 6 7. एकूण घटक संख्या किती आहेत? 7. म्हणजे याची पहिल्यांदा काय करून घ्यायला लागेल आपल्याला, एकूण बेरीज करायची असेल. बेरीज बरोबर काय असतं, सरासरी गुणिले घटक संख्या, म्हणजे 16 गुणिले 7. 16 सत्ते 112, म्हणजे 112 ही त्याने या 7 संख्यांची बेरीज असणार आहे. आपण आता ती किंमत टाकून घेऊया. 5 अधिक 13 अधिक 18 अधिक 20 अधिक के अधिक के अधिक 6. आता के अधिक के इथे किती झालं, 2k अधिक 13 आणि 5 18, 18 आणि 18 36, 36 आणि 20 56, 56 आणि 6 इथे 1 मिनिट 22 राहिलेलं आहे. 56 आणि 6 62, 62 आणि 22 84, 84. याची सरासरी एकूण बेरीज किती होती, 112. हे आता अधिक आहे इकडं, बरोबर चिन्हाच्या पलीकडे अधिक आहे. पक्षांतर झालं, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेलं, म्हणजे झालं इथं काय, वजा 112 मधून 84 गेले, राहिले 28. इकडं होतं 2k, इथं असतं गुणाकाराचं चिन्ह. हे 2 गेलं पलीकडं, गुणाकाराचं पलीकडे पक्षांतर झालं भागाकार. 28 भागिले 2 म्हणजेच k बरोबर 14. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट बघूया, 32 नंबरचा प्रश्न आहे. शेकडेवारीवरती प्रश्न आहे. बघा, एका संस्थेमध्ये 1240 कामगार आहेत. एकूण कामगार किती आहेत, 1240. त्यापैकी 25% कामगारांना पदोन्नती मिळाली, म्हणजे त्यांना प्रमोशन मिळालं. तर किती कामगारांना पदोन्नती मिळाली? आता 25% हा शब्द काय सांगतो तो, टक्के याचा अर्थ छेद 100. 25/100 गुणिले एकूण कामगार किती आहेत, 1240. ह्या शून्याला ही शून्य गेली, चला 5 ला भाग जातोय. 5 5 25, 5 2 10, बे 1 बे, बे 7 12, बे 2 4, 62 5चा. आता 62 5चा करायचा आहे. एखाद्या संख्येला 5 ने जर गुणायचं असेल तर याची निमपट करा. 62 ची निमपट 31, वरती 1 0 द्या, म्हणजे उत्तर येणार आहे 310. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 34. क्षेत्रफळावरती प्रश्न आहे. वरील आकृतीचं क्षेत्रफळ करा. आता ही बघा 2.5 सेंटीमीटर आहे, हे पण 2.5 सेंटीमीटर आहे, आणि हे आहे 1.5 सेंटीमीटर. आता याच्यावरती आपण हे करू शकतो, समजा हे इथं जोडलं, इथं जोडलं, इथं जोडलं, इथं जोडलं, तर आपल्याला 1 2 3 4 आयत मिळू शकतील. आणि जो मध्ये जी आकृती तयार झाली तो हा आहे स्क्वेअर, काय झालेला आहे, चौरस. मग आता हिची बाजू आपल्याला 1.5 सेंटीमीटर मिळू शकते. आणि या आयताचं क्षेत्रफळ आपण काढून त्याच्यामध्ये 4 आयताचं क्षेत्रफळ काढू आणि चौरसाचं क्षेत्रफळ काढू. आता 4 आयत आहेत म्हणून 4 गुणिले कंसात ही बाजू आहे 2.5, लांबी मिळाली 2.5, रुंदी मिळाली 1.5. याचा गुणाकार करू. साधारणपणे याचा गुणाकार 3.75 येईल गुणिले 4. साधारणपणे याचा याचा गुणाकार करू. 4 5 20, हातचा गेला 2, 4 7 28 आणि 2 30, हातचा गेला 3, 4 त्रिकम 12 आणि 3 15.2 घरं. म्हणजे या 4 आयताचं क्षेत्रफळ 15 सेंटीमीटर वर्ग आलं. पण चौरसाचं क्षेत्रफळ काढून घेऊ. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग म्हणजे 1.5 वर्गचा वर्ग करू. आता 15चा वर्ग 225, दशांश चिन्ह 1 असेल तर 2 करायला लागेल, म्हणजे 2.25 आलं. याची बेरीज करून घेऊ. 2.25, 15 आणि 2 17, म्हणजे सेंटीमीटर वर्ग पर्याय असेल तो, म्हणजे पर्याय क्रमांक याचं अचूक उत्तर आहे 3. नेक्स्ट एका चौरस आकाराच्या बागेभोवती दोरखंडाने 2 फेरीचे कुंपण घालण्याची गरज आहे. आता आकृती पहिल्यांदा काढून घेऊ. असा एक गृहीत धरूया, हा चौरस आहे. आता या चौरसाची बाजू आहे 35. या चौरसाला 2 पदरी कुंपण घालायचं आहे आणि या दोरखंडाची किंमत 2 रुपये प्रति मीटर आहे. पहिल्यांदा या चौरसाची काय करायला लागेल, आपल्याला परिमिती काढून घ्यायला लागेल. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू, 4 गुणिले 35, 35 चौक 140, म्हणजे 140 मीटर ही एका फेऱ्याची लांबी आली.
आपल्याला 2 पदरी घालायचं आहे म्हणजे गुणिले 2 झालं म्हणजेच एकूण 280 मीटर आपल्याला काही 2 खंड लागणार आहे. आता ह्या 280 मीटरला याचा खर्च आहे 2 रुपये प्रति मीटर म्हणून 280 गुणिले 2 म्हणजे याचं एकूण उत्तर येईल 560. जिथं असेल तो पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक अचूक 560. ICAN ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. प्रश्न क्रमांक 36 बघा, 86,954 ही संख्या आणि ह्या संख्येतील दशक स्थानचा प्रश्न काही मुलांनी नीट वाचला नाही. इथं दशक स्थान पाहिजे होतं, स्थान आणि हजार स्थान. मुलांनी एक प्रश्न गडबडीत सोडवला. बघा, दशक स्थान आणि हजार स्थान यांची अदलाबदल करून येणारी संख्या आणि यांची बेरीज किती. पहिल्यांदा मूळ संख्या लिहून घेऊ. 86,954 यातला दशक स्थानचा अंक आहे 5 आणि हजार स्थानचा अंक आहे 6. म्हणजे हा जाणार आहे इकडे, हा जाणार आहे इकडे. याच्यापासून तयार होणारी संख्या 85,964. आता या संख्येची बेरीज करायची आहे. चला, 4 आणि 4 8, 6 आणि 5 11, हातचा गेला 1, 9 आणि 9 18 आणि 1 19, हातचा गेला 1, 6 आणि 1 7 आणि 5 12, हातचा गेला 1, 8 आणि 8 16 आणि 1 17, 1,72,918. पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट बघूया, सेल्सिअस आणि फॅरनहाइट माप समान येईल असं तापमान कोणतं. आता बघा, सेल्सिअस आणि फॅरनहाइट यांचं माप समान येईल. आपण त्याला माप समान म्हणूया, ते एक्स म्हणूया. आता F बरोबर 9/5 C अधिक 32 हे आपण काय करतो, सूत्र वापरत असतो. आता या F आणि C हे समान आहे, दोन्ही बाजू समान आहेत म्हणून x C तर कधी काय करूया, F बरोबर x म्हणूया. 9/5 x अधिक 32 म्हणजेच झालं किती, 9 गुणिले x 9x झालं, छेद 5 झालं म्हणजे 9x/5 अधिक 32. या साईडला इकडे होतं x, हे अधिक 1 9x/5 आहे ते इकडे पलीकडच्या साईडला आणूया. 9x/5 बरोबर 32. 5 गुणिले x 5x मायनस 9x/5 बरोबर 32. हे 5 इकडं भागाकार आहे, इकडं आलं गुणाकार. 32 5 160. 9x मधनं 5x गेलं राहिलं मायनस 4x. x बरोबर 160 भागिले -4. याचाच अर्थ 4 16 40 -40. याचा अचूक उत्तर आहे -40. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 38. आपण जे प्रश्नपत्रिका पाहतो ते सेट आहे पी. या पी सेट नुसार आपला प्रश्न क्रमांक 26 पासून 75 पर्यंत गणित आहे. चला, प्रश्न क्रमांक 38. एका निरोगी व्यक्तीच्या शरीराचे तापमान सामान्य तापमान 37° मध्ये आहे. ते फॅरनहाइट मध्ये किती असेल, म्हणजे सेल्सिअसचं फॅरनहाइट मध्ये आपल्याला काय करायचं आहे, रूपांतर करायचं आहे. आता सेल्सिअसचं फॅरनहाइट मध्ये रूपांतर करत असताना आपण सूत्र काय वापरतो, C/5 बरोबर F - 32/9. आता सेल्सिअसचं दिलेलं आहे, सेल्सिअसची किंमत इथे किंमत टाकूया. 37/5 बरोबर F - 32/9. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 37 गुणिले 9 बरोबर 5 गुणिले F 5F वजा 32 5 160. 37 गुणिले 9 9 त्रिक 27 9 7 63 म्हणजे 270 अधिक 63 333 बरोबर 5F वजा 160. हे वजा आहे ते पलीकडल्या साईडला आणूया, अधिक होणार आहे. 333 अधिक 160 बरोबर 5F. चला, 3 आणि 0 3 6 3 9 4 आणि 1 3 आणि 1 4 493 बरोबर 5F. आता हे गुणाकार आहे, इकडे पलीकडच्या साईडला आणूया, बरोबर चिन्हाच्या पलीकडे पक्षांतर होणार आहे भागाकार. 493 भागिले 5 बरोबर F. भागाकार करून घेऊया. 5 × 5 5 × 9 45 उरले 4 5 × 40 उरले 3. इथं दशांश चिन्ह म्हणजे इथं 0 5 × 30 म्हणजे 98.6 फॅरनहाइट. पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट बघूया.
11/5. आता हा प्रश्न आहे तो अपूर्णांकावरती आहे. दिलेले अपूर्णांक बघा, 4 अपूर्णांक आहे, त्यातला सर्वात लहान अपूर्णांक आपल्याला शोधायचा आहे. आता दिलेल्या अपूर्णांकाचा जर बघितला तर हा आहे अंश आणि छेद या स्वरूपात दिलेला आहे. आता अंश समानच आहेत. अंश बघा 11/5, 11/9, 11/7 आणि 11/6 यांच्यापैकी सर्वात लहान अपूर्णांक आपल्याला विचारला आहे. आता एक लक्षात ठेवा, आपल्याला नियम काय सांगतो की ज्या अपूर्णांकाचे अंश समान आहेत आणि ज्याचा छेद लहान आहे तो मोठा असतो, आणि ज्या अपूर्णांकाचा अंश समान असताना ज्याचा छेद मोठा तो सर्वात लहान असतो. यातला छेद लहान मोठा असणारा पर्याय अपूर्णांक हा मोठा असणार आहे, सॉरी लहान असणार आहे. म्हणजे 39चं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. चला प्रश्न क्रमांक 40 पाहूया. खालीलपैकी त्याच्या मूल्यानुसार उत्तर त्या क्रमाने मांडायचे. दिलेले अपूर्णांक बघा, 5/6, 5/6, 11/18, 7/9 आणि 1/3. आता या अपूर्णांकाचा आपण छेद समान करू शकतोय. चला इथं 18 होऊ शकतो छेद, इथं 3 न गुणलं, इथं 2 न गुणलं, इथं 6 न गुणलं. चला 5×15/18, 11/18, 7×2=14/18 आणि 6×1=6/18. आता आपल्याला नियम काय सांगतो की ज्या अपूर्णांकाचा छेद किंवा दिलेल्या अपूर्णांकाचा छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा तो मोठा, म्हणजे हा पहिल्यांदा येणार आहे म्हणजे 5/6 येणार आहे, त्याच्यानंतर हा मोठा येणार आहे म्हणजे 7/9 येणार आहे, त्याच्यानंतर हा येणार आहे म्हणजे 11/18 येणार आहे, आणि त्याच्यानंतर 1/3 येणार आहे. असा असणारा पर्याय पर्याय क्रमांक 4. म्हणजे याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट 41. प्रश्न क्रमांक 41. हरप्रीतच्या कुटुंबियाने आठवड्या अखेर पिकनिकला जाण्याचे नियोजन केले. सहलीला जाणार आहे. तिच्या आईने 3 किलो 70 ग्रॅम कलिंगड, आईने काय घेतलं 3 किलो 70 ग्रॅम कलिंगड घेतलेलं आहे. 2 किलो 75 ग्रॅम आंबे पॅक केले, म्हणजे 2 किलो 75 ग्रॅम आंबे. त्याच्यानंतर वडिलांनी 950 ग्रॅम अनारस, 950 ग्रॅम अनारस आणि 1 किलो 600 ग्रॅम सफरचंद, 1 किलो 600 ग्रॅम सफरचंद. आता यांची काय करूया आपण बेरीज करूया, म्हणजे आपल्याला एकूण फळं मिळतील. चला 5×5, 7×5 12 आणि 7 19, हातच्याला गेला 1, 9×6 15 आणि 1 16, हातचा गेला 1, 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि 1 7, दशांश चिन्ह इथं दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह, 7 किलो 695 ग्रॅम म्हणजे पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 42. खालीलपैकी कोणता पर्याय 2.9 लिटर अधिक 4 लिटर अधिक 9 मिलीलिटर यांच्या बरोबर आहे. आपल्याला कोष्टक माहिती आहे, येत नसेल तर लिटर, डेसी, सेंटी, मिली. चला लिटरचं जर इथं असतं 2.9, 4 लिटर आणि 9 मिलीलिटर, म्हणजे इथं 9 मिलीलिटर येणार आहे. चला 9 0 9 4 आणि 2 6, दशांश इथं 6 लिटर 909, पर्याय क्रमांक 6 लिटर 909 मिलीलिटर, म्हणजे पर्याय क्रमांक 6.909 लिटर, पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट खालीलपैकी रोमन संख्याक चुकीचा कोणता. आता LX3, L म्हणजे 50, X म्हणजे 60, 60 आणि 63, हा पर्याय बरोबर आहे, हा पर्याय बरोबर आहे. त्याच्यानंतर हा प्रश्न क्रमांक 43 मधील पर्याय क्रमांक जर 4 बघितला XVV, आता V असतं ते एका वेळेस येतं, म्हणजे ह्याचा पर्याय क्रमांक XVV हा पर्याय चुकीचा आहे, म्हणजे ह्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 44. 20 अंशच्या 3 पटीच्या कोटी कोणाचा पूरक कोण किती. आता 20 अंशच्या 3 पटीचा म्हणजे 20चा 3 पट करूया. 20चा 3 पट झाला किती 60.
60चा कोटी कोणाचा, 60चा कोटी कोण म्हणजे ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते, म्हणजे 90 मायनस 60 केलं पाहिजे, झाला किती 30. आता त्याचा पूरक कोण म्हणजे 30चा पूरक कोण, पूरक कोण म्हणजे त्या ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्याला पूरक कोण म्हणतात. म्हणजे 30 अंशाचा पूरक कोण. चला 180 मधून 30 वजा करू म्हणजे तुमचं उत्तर येईल 150, म्हणजे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 45. एक्स एल व्ही आय 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 आणि एक्स एक्स व्ही आय आय या रोमन संख्यांची बेरीज केली असता रोमन संख्या कोणती. आता हे जर बघितलं एक्स म्हणजे 10, 10 आणि एल म्हणजे 50 झाली तर 40 झाले. 40 आणि 3 43, 40 नी 5 45 आणि 3 48 झाले. 48 अधिक एक्स एक्स म्हणजे 10 झाले, 10 आणि 7 27, यांची जर बेरीज केली 8 आणि 7 15, हातचा गेला 1, 4 आणि 1 5 आणि 2 7 म्हणजे 75. 75 असणारा पर्याय एल एक्स एक्स व्ही म्हणजे पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट 46 नंबरचा प्रश्न आहे. 18 वयांची किंमत 1296 आहे तर 11 वयांची किंमत किती. आता हा प्रश्न आहे ह्याच्यावरती चलनवरती आहे, याला समचलन वापरलं पाहिजे. एकावरून अनेकाची, अनेकावरून एकाची. 18 वयांची किंमत 1296 आहे तर 11 वयांची किंमत किती. याला समचलन वापरू शकतो. 11 गुणिले 1296 भागिले 18. चला 18 एके 18, 18 सत्ते 126 उरले 3, 18 दोन्ही 36, 11 गुणिले 72, 11 सत्ते 77, 11 सत्ते 770, 770 आणि 22 म्हणजे 770 अधिक 22 म्हणजे एकूण होईल 792, पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 47. एक खांब, हा पण प्रश्न व्यवहारी अपूर्णांकावरतीच आहे. अपूर्णांकावरती एक खांब 3 रंगाने रंगवलेला आहे, त्याचा 1/4 भाग काळ्या रंगाने. आता काळ्या रंगाने किती रंगवलेला आहे, काळा 1/4, लाल 2/5 आणि उरलेला भाग आहे तो हिरव्या रंगाने रंगवलेला आहे. मग आता राहिलेला आहे तो हिरवा आहे, तो आपण x मानूया. आता ह्या दोघांची पहिल्यांदा बेरीज करून घेऊया म्हणजे आपल्याला एकूण भाग मिळेल 1/4 अधिक 2/5, 5 1 5, 4 दोन्ही 8 छेद 5 20, क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण केलेलं आहे. चला 5 आणि 8 13 छेद 20. मग आता यातून एक भाग सगळा जर पूर्ण केला तर यातनं वजा 1 केला तर 20 एके 20, 20 मधनं 13 गेले, राहिले किती 7/20 म्हणजे पर्याय क्रमांक 2. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 48. रिकाम्या चौकट भरायचे आहे. समजा आता त्या चौकटी ठिकाणी आपल्याला काय आहे ते माहित नाही. मी समजा इथं एक्स मांडलं तर एक्स मायनस आता हे पूर्णांकित अपूर्णांक आहे, त्याचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करून घेऊया. साइन त्रिका 18 आणि 5 23 छेद 6 बरोबर 5 गुणिले 10 आणि 4 14 छेद 5. आता हे वजा आहे पलीकडच्या साईडला गेलं अधिक झालं म्हणजेच काय होणार आहे x बरोबर 14/5 अधिक 23/6. 14 संग 84 अधिक 23 पाचा 115 भागिले 30. 115 अधिक 84. चला बेरीज करून घेऊ. 199/30 याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करून घेऊ. 6.19/30 म्हणजे याचं अचूक उत्तर आहे एवढं. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट चला प्रश्न क्रमांक 49 पाहू. 2320 ही रक्कम सीता आणि गीतामध्ये 3/5 या गुणोत्तरात विभागायची आहे तर सीता आणि गीताचा क्रमशः हिस्सा किती. आता बघितलं तर सीताला मी म्हटलं 3x मिळाले
गीताला 5x मिळाले. या दोघांची बेरीज केली तर 2320 येणार आहे. चला बेरीज करून घेऊ. 3x अधिक 5x बरोबर 2320, म्हणजेच 8x बरोबर 2320. 2320 हे आता गुणाकार आहे. x बरोबर हे गुणाकार तिकडे भागाकार झालं, पक्षांतर झालेलं आहे. 8 भागून घेऊ. 8 एक्के 8, 8 दोन्ही 16, उरले 7, 8 9 72, 8 0 0, म्हणजे 290 हा एक भाग असणार आहे. आता विचारलाय गीताचा भाग. गीता बरोबर 5x आहे. याचाच अर्थ गीताचा भाग काढून घेऊया आणि सीताचा पण भाग काढून घ्यायचा आहे. हा गीताचा भाग आहे आणि सीताचा भाग घेऊया 3x, म्हणजे 290 गुणिले 5 आणि 290 गुणिले 3. 29 5 145 म्हणजे 1450 झाले. 29 त्रिक 87 म्हणजे 870 झाले. 870 आणि 1450 पर्याय क्रमांक 1. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट बघूया. 680 पेनाच्या पॉकेटमध्ये लाल पेनांची संख्या. चला, एकूण पेन 680 आहे. एकूण पेन 680, त्यातले लाल पेन 140 आणि हिरवे पेन 160. 160. जर उरलेले पेन हे निळे असतील तर हिरवे पेन आणि निळे पेन यांचे गुणोत्तर किती? आता पहिल्यांदा बेरीज करून घेऊया. हे एकूण पेन झाले 140 आणि 160, 300 पेन झाले. हे दोघांच्या बेरीज झालेले 300. आता या 680 मधून 300 वजा करू. 680 एकूण पेन होते, त्यातनं 300 वजा करू, म्हणजे तुम्हाला 380 पेन मिळतील. 380 हे काय झाले? निळे झाले. तर त्यांनी विचारले काय? हिरवे पेन किती होते? 160 आणि निळे पेन किती आहेत? 380. याचं गुणोत्तर काढून घेऊया. चला, ह्या शून्याला हे शून्य गेले. 8/2 न भाग दिला. 8/19 म्हणजे पर्याय क्रमांक 3. याचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3. 51 नंबर प्रश्न खूप सोपा आहे. राहुलकडे 120 रुपये आहेत. त्याने त्याच्या आईसाठी 109 रुपये 75 रुपये किमतीची 109 रुपये 75 पैसे किमतीची भेटवस्तू विकत घेतली. तर त्याच्याकडे किती रुपये रक्कम शिल्लक राहिली? आता बघा, एकूण रक्कम किती होती? 120. त्यातनं 109.75 वजा करू. चला, 10 न 5 गेले राहिले 5, हाचा गेला 1. 10 न 8 गेले राहिले 2, दशांश चिन्ह हाचा गेला 1. 10 न 10 गेले राहिले 0. चला, हाचा गेला 1. 11 रुपये 25 पैसे याचा पर्याय क्रमांक 3 उत्तर येणार आहे. चला, नेक्स्ट. 859 अधिक 48 अधिक 231/100 अधिक 29/1000. चला, याचं उत्तर शोधूया आपण. काय येतं बघूया. 859 अधिक 48 अधिक 229/100 अधिक 29/1000. आता याची पहिल्यांदा बेरीज करून घेऊया. 8 आणि 9 17, हाचा गेला 1. 4 आणि 5 9 आणि 1 10, हाचा गेला 1. 8 आणि 1 9 अधिक 231/100 अधिक 29/1000. दशांश चिन्ह ही 2 इथं दशांश चिन्ह आलीत आणि याचे 3 दशांश चिन्ह आलीत. आता यांची बेरीज करून घेऊ. 907 दशांश चिन्ह 00 2.31 0.029 9 2 आणि 3 3 7 आणि 2 9 0 9 9 दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह 909.339 म्हणजे पर्याय क्रमांक 1. याचा अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 53 आंतरकाळ कामगिरी या घटकावरती प्रश्न आहे.
रेखा 15 किलोमीटर अंतर 3 किलोमीटर या वेगाने चालून पार करते. आता एकूण अंतर 15 किलोमीटर आहे, ताशी वेग 3 किलोमीटर आहे, म्हणजे तिला लागणारा वेळ काढायचा असेल, वेळ काढून घेऊया. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. आता 15 किलोमीटर ताशी वेग अंतर आहे तिचा, सॉरी 15 किलोमीटर एकूण अंतर आहे, भागिले 3 केलं तर 3 एके 3, 3 5 15, म्हणजे याचं उत्तर येणार आहे 5 तास. आता त्या 5 तासामध्ये ती ताशी 7 किलोमीटर वेगाने गेली, तर सारख्याच वेळेत ताशी 7 किलोमीटर वेगाने चालून गेली तर किती अंतर पार करेल, म्हणजेच एकूण अंतर काढायचं आहे. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. वेग आहे 7 आणि वेळ आहे 5, म्हणजे तिचा 7 5 35 किलोमीटर अंतर येणार आहे प्रति तास. सॉरी, एकूण अंतर येणार आहे 35 किलोमीटर. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 54. एका बसची गती 36 किलोमीटर आहे, त्या बसने 10 सेकंदामध्ये पार केलेले अंतर किती. आता ते अंतर काढायचं आहे. आपण असं करू शकतो, 36 गुणिले 5/18 गुणिले 10 सेकंदात पूर्ण केलेला आहे. 18 एके 18, 18 दुनी 36, यांचा गुणाकार करूया. 10 5 50, 50 दुनी 100 मीटर, म्हणजे त्या गाडीनं 10 सेकंदामध्ये 100 मीटर अंतर पार केलेले असणार आहे. पर्याय क्रमांक 4. याचा अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 55 नंबरचा प्रश्न आहे. एका बागेमध्ये रोपांच्या 48 रांगा आहेत. एकूण रांगा किती आहेत का? 48 रांगा आहेत. प्रत्येक रांगेमध्ये 12 रोपे आहेत, म्हणजे गुणिले किती 12. चला, जर प्रत्येक रोपाला 3 बदले केला, म्हणजे ह्याला जर इंटू 3 केलं किंवा गुणाकारात जर 3 केलं तर तुम्हाला उत्तर निघेल. चला, 12 8 96, ह्याचा गेला 9, 12 चौक 48, 48 आणि 9 57 गुणिले 3, 3 संग 18, ह्याचा गेला 1, 3 7 21 ने 1 22, ह्याचा गेला 2, 3 5 15 2 17, म्हणजे त्या ज्या काय रोपा आहेत त्यांना एकूण रोपासाठी 1728 बादल्या लागणार आहेत. प्रश्न क्रमांक 55 पर्याय क्रमांक 1. चला, प्रश्न क्रमांक 56 बघू. प्रश्न क्रमांक 56 हा सरळ व्याजावरती आहे. प्रश्न बघा. शशीने 3 वर्षासाठी वार्षिक 8% दरानुसार, आता इथं बाळांनो आपल्याला काय मिळाला, दर मिळाला. आता या साध्या व्याजदराने म्हणजे सरळ व्याजाने 25,000 इतकी रक्कम कर्जावर घेतली. कर्जावर घेतलेल्या रकमेला मुद्दल म्हणतात. काय म्हणतात? मुद्दल. किती आहे? 25,000. दर किती आहे? 8%. टक्के हा सांगत असतो की 100 रुपयाला 8 रुपये. आता काळ आहे 3 वर्ष. चला, तर काय विचारलंय की शेवटी त्याने 30,000 रुपये परत केले, म्हणजे एकूण रास परत केली, पण अजून किती रक्कम भरावी लागेल. आता याच्यासाठी काय करायला लागेल की पहिल्यांदा आपल्याला रास काढून घ्यायला लागेल, पण त्याच्या आधी व्याज काढून घ्यायला लागेल. व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. चला, 25,000 गुणिले 8 गुणिले 3 भागिले 100. ह्या 2 शून्याला ह्या 2 शून्य गेल्या. चला, 25 8 200, वरची 1 शून्य गुणिले 3, 3 दुनी 6, वरच्या 3 शून्य, म्हणजे तुमचं व्याज आलेलं आहे 6,000. आता हे 6,000 25,000 मध्ये मिळवायला लागेल, म्हणजे आपल्याला रास मिळेल. रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज. मुद्दल आहे 25,000 अधिक व्याज 6,000, म्हणजे एकूण रक्कम झाली 31,000 रुपये. मग आपल्याला 31,000 रुपये द्यायचे होते, पण त्याने 30,000 रुपये दिलेत, म्हणजे यातनं मायनस करावं लागेल, म्हणजे आपलं उत्तर येईल 1,000. पर्याय क्रमांक किती असेल तो पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 57 पाहू. राजीवने राजाकडून वार्षिक दर, आता हे जर गणित बघितलं तर सरळ व्याजावरतीच आहे. दर आहे 6.5%, त्याच्यानंतर मुद्दल आहे 6,840 रुपये आणि काळ आहे 3 वर्ष 9 महिने. आता पहिल्यांदा मांडून घेऊ.
मुद्दल 6,840, दर 6.5% आणि काळ आहे 3 वर्ष 9 महिने. आता हे आपण असं पण लिहू शकतो 6.1/2 वर्ष आणि याचं असं पूर्णांक अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं तर 3/9. आता याला भाग देऊया. 3 त्रिक 9, 3 चौक 12, 4 त्रिक 12, 3 15/4. आपल्याला काय मिळाला 15/4. बेसक 12 ने 13, 13/2 आपल्याला काय मिळाला दर मिळाला. सरळ व्याजाच्या सूत्रात आपण टाकून घेऊया. चला 6,840 मुद्दल आहे 13/2 15/4. छेदाचा गुणाकार करून घेऊया. 4 दुनी 8, 100 800. वरच्याचा गुणाकार करून घेऊया. साधारणपणे 133 38 00 एवढा गुणाकार येतो. तो साधारणपणे बघा ह्या शून्याला ही शून्य गेली, ह्या शून्याला ही शून्य गेली. 133 13,338 भागिले 8, 8 एके 8, 8 एके 8 उरले 5, 8 संग 48 उरले 5, 8 संग 48 उरले 5, 8 7 56 उरले 2. इथं दशांश चिन्ह म्हणजे इथं 0, 8 दोन्ही 16 उरले 4, 8 पंचे 40. 1667 रुपये 25 पैसे हे आपलं व्याज आलं. आपल्याला परत रक्कम करायची आहे म्हणून काय करायला लागेल 6,840 ही मुद्दल झाली. त्याच्यामध्ये आपल्याला व्याज मिळवायचे आहे म्हणजे आपल्याला मिळेल काय रास मिळेल 1667 दशांश चिन्ह हे मुद्दल आहे. हे व्याज आपल्याला मिळणार आहे रास 2.25 707 6 4 10 हाचा गेला 1 8 आणि 1 9 6 15 हाचा गेला 1 6 1 7 आणि 1 8 8,500.25 रुपये. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 58 बघूया. खाली दिलेल्या आकृतीत x आणि x वजा y शोधायचा आहे. आता जर बघितलं 68 y चा हा y चा हा विरुद्ध कोण आहे विरुद्ध कोण. आता विरुद्ध कोण हे एकरूप असतात याचाच अर्थ y बरोबर आपल्याला 68 मिळालं. किती मिळालं 68. आता जर इथून इकडे बघितलं x अधिक y अधिक 39 हे होतो पूरक कोण म्हणजे याचं एकूण माप असणार आहे 180 म्हणजे आपल्याला x मिळेल y ऑलरेडी मिळालेलाच आहे म्हणजे y ची व्हॅल्यू आलेली आहे 68. x ची व्हॅल्यू आपल्याला काढायला लागेल म्हणजेच x अधिक 68 अधिक 39 बरोबर 180 पूरक कोण झाला. चला 9 ने 8 17 हाचा गेला 1 3 ने 1 4 ने 4 ने 6 107 180 107 मधून इकडं अधिक आहे ते वजा झालं 107 म्हणजे झाले किती 180 मधून 107 जर वजा केलं तर उत्तर येईल 73 म्हणजे आपल्याला x ची किंमत मिळाली 73. आता उच्चारलेलं आहे x मायनस y म्हणजे 73 वजा 68 याचं उत्तर येणार आहे अचूक उत्तर येणार आहे 5. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 58 च पर्याय क्रमांक 1. चला प्रश्न क्रमांक 59 पाहूया. खाली दिलेल्या आकृतीत x चे मूल्य काढायचे आहे. आता x चे मूल्य काढायचं आहे. x आहे x आहे इथं. तर आता पहिल्यांदा हा जर बघितला तर हा पूरक कोण होतो. याचं माप असणार आहे 90 अंश कारण की काटकोन आहे म्हणजे इथं आपल्याला 90 अंश आपल्याला मिळालं. इथं आपण समजा y म्हणूया तर या संपूर्ण कोणाला पूरक कोण म्हणतात. तर बघूया याचं आधी y चं माप काढून घेऊया. x 42 अधिक 90 अधिक
y बरोबर 180 बरोबर 180. 90 आणि 42 132 अधिक y बरोबर 180. हे 132 अधिक मध्ये आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे पक्षांतर झालं. 132 वजा झाले, 180 मधून 32 गेले, राहिले 48. म्हणजे y मिळालं आपल्याला 48 मिळालेला आहे. म्हणजे या दोघांच्या मापांची बेरीज किती असणार आहे? 180. म्हणजेच x अधिक y बरोबर 180. y ची किंमत आपण इथं पुटअप करूया. इथं झाले 48 अधिक x बरोबर 180. 48 वजा झाले म्हणजे झाले किती? 132. x बरोबर 132. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा, कोण ए चा पूरक कोण हा काटकोन कोनाच्या 1/3 आहे. कोण ए चा पूरक कोण हा काटकोन त्रिकोणाच्या 1/3 आहे. म्हणजेच किती असणार आहे? काटकोन त्रिकोण म्हणजे किती असतो? 90 अंश. 90 अंशचा 1/3. 3 1 3, 3 3 9, 3 0 0. म्हणजे उत्तर किती आलं? 150. तर कोण ए चं माप काढा. कोण ए चं माप किती असणार आहे? 30. हा, म्हणजे 150 हा काय असणार आहे? त्याचं उत्तर असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, 2 आणि 5 चा गुणित आहे जर 14 पेक्षा लहान आहे. आता 2 आणि 5 गुणित म्हणजे 2 च्या पण पाड्यात असणारी आणि 5 च्या पण पाड्यात असणारी संख्या जी की 14 पेक्षा लहान आहे. चला 2 आणि 5 चा जर मसावी बघितला तर तो येतोय साधारणपणे 10. म्हणजे पर्याय क्रमांक येणार आहे उत्तर 4. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 62. संख्या मालिका दिलेली आहे. जर के हा 3 9 27 के 243 या प्रतिरूप म्हणजेच पॅटर्नला अनुसरण करतो तर के चं मूल्य काढायचं आहे. इथं बघितलं पहिल्यांदा हा, इथं बघितलं 3 9 27 के 243. इथं बघितलं 3 त्रिक 9 गुणिले 3 केलं. इथं गुणिले 3 केलं. 9 त्रिक 27 गुणिले 3 केलं. 27 त्रिक 81. 81 त्रिक 243. म्हणजे याचा अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट बघूया. 63 लसावी आणि मसावीवरती गणित आहे. दोन संख्यांचा लसावी आणि मसावी क्रमशः 96 आणि 8 आहे. जर एक संख्या 24 असेल तर दुसरी संख्या शोधायची आहे. आपल्याला दुसरी संख्या जर शोधायची असेल तर काय असतं? दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. आता त्यातली एक संख्या आपल्याला माहिती आहे ती किती आहे? 24. दुसरी संख्या माहित नाही म्हणून x केलं. चला लसावी किती आहे? 96 गुणिले मसावी किती आहे? 8. आता हे x इथं गुणाकार आहे म्हणजे हे 24 इकडे भागाकार देणार. x बरोबर 96 गुणिले 8 भागिले 24. 24 1 24, 24 चौक 96, 8 चौक 32 म्हणजे x बरोबर 32. म्हणजे दुसरी संख्या 32 असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 64 नंबरचा प्रश्न आहे. दोन लोखंडी पट्ट्यांची लांबी 144 मीटर आणि 64 मीटर आहे. खालीलपैकी कोणती सर्वाधिक लांबीची पट्टी त्या प्रत्येक पट्टीला पूर्णतः मोजू शकेल? आता इथं काय करायला लागेल आपल्याला? सर्वाधिक म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे मसावी काढायला लागेल. चला मसावी काढून घेऊया. 144 आणि 64. चला यानं भाग जाणारी एक संख्या साधारणपणे बघितली तर 16 16 9 144 16 चौक 64 म्हणजे आपला मसावी आलेला आहे 16 म्हणजे पर्याय क्रमांक 4. याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट
प्रश्न क्रमांक 65. 32 सफरचंदाची किंमत 512 रुपये आहे. 32 सफरचंदाची किंमत 512. हे सफरचंद आहेत, ही किंमत आहे. तर 52 ची किती? 52 सफरचंदाची किती? ती मानूया x. 52 गुणिले 512 छेद 32. 8 चौक 32, 8 संग 48 उरले 3, 8 चौक 32, 4 एके 4, 16 चौक 64, 52 गुणिले 16, 16 पंचे 80 म्हणजे 800 झाले. 16 दुनी 32 म्हणजे 832. पर्याय क्रमांक 1. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 66. पी हा काटकोन आणि त्याचा अर्धा भाग यांच्या फरकाच्या. आता पी हा काटकोन, काटकोन म्हणजे 90 आणि त्याचा अर्धा भाग म्हणजे 90 चा अर्धा भाग जर केला, 90 भागिले जर 2 केलं तर त्याचं उत्तर येणार आहे 45. फरकाच्या, आता यांचा फरक आला 45. फरकाच्या 5/9 पट्टीपेक्षा 5/9 पट्टीपेक्षा 15 अंशने मोठा आहे. किती अंशने मोठा आहे? 15. म्हणजे 9 एके 9, 9 पाचा 45, 5 पाचा 25 नि 15, 40 अंश उत्तर येणार आहे. आता 40 अंश म्हणजे 90 पेक्षा ज्याचं माप कमी असतं, 90 अंशापेक्षा कमी असणाऱ्या माप कोणाला लघु कोण म्हणतात. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट चला, आता हा पण प्रश्न आहे तो कोणावरती आहे. 80 अंश असतो त्याला लघु कोण म्हणतात. 80 अंश असतो त्याला लघु कोण म्हणतात. 90 असतो त्याला काटकोन म्हणतात. 120 पेक्षा 90 पेक्षा जास्त असतो त्याला विशाल कोण म्हणतात. आणि 200 अंश म्हणजे ज्या कोणाचं माप 180 च्या पेक्षा जास्त आणि 360 पेक्षा कमी त्यालाच म्हणतात प्रविशाल कोण. मग चला, 1 पर्याय क्रमांक 3 आणि 4 मध्ये आहे. चला, 2 पर्याय क्रमांक 4, 2 पर्याय क्रमांक 4 इथे पण आहे, इथे पण आहे. चला, 3 पर्याय क्रमांक 2, 3 पर्याय क्रमांक 2 आणि 4 पर्याय क्रमांक 1 म्हणजे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 68 बघूया. वर्तुळावरती प्रश्न आहे, जोड्या जुळवायचे. आता बघितलं एसी ही जर बघितलं तर ही जीवा आहे. म्हणजे प्रश्न ए चा ऑप्शन येणार आहे जीवा. जीवा कुठे आहे? पर्याय क्रमांक 4. चला, ए बी हा आहे व्यास. वर्तुळाच्या परिघावरील 2 रेषा बिंदूंना जोडणाऱ्या, पण ते वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून गेला पाहिजे. म्हणजे ए बी हा काय आला? व्यास. ए बी व्यास म्हणजे 1 2 चा येणार आहे पर्याय क्रमांक 3. एपीसी, एपीसी याला कंस म्हणतात किंवा चाप म्हणतात. म्हणजे एपीसी म्हणजे इथे येणार आहे 2 आणि ओसी ही त्रिज्या आहे. ओसी काय आहे? त्रिज्या. म्हणजे येणार आहे काय? 1. चला, याचा पर्याय बघून घेऊया. 1 चं किती येतं? 4. इथं आहे, इथे 1 आहे. चला, 2 चं पर्याय क्रमांक 3 इथं पण आहे, इथं पण आहे. चला, पर्याय एपीसी 3 चं येते 2, 3 चं 2 पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 68 पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 69 पाहूया. खालील दिलेले 2 विधाने दिलेली आहेत. तर खालील पर्यायातून अचूक पर्याय निवडायचा आहे. विधान 1 बघा, वर्तुळाचे केंद्र हे त्याच्या अंतर्भागामध्ये स्थित असतं. बरोबर आहे. वर्तुळाला भाग बघा, वर्तुळाचा भाग बघूया. समजा हे वर्तुळ आहे, आपण गृहीत धरा. वर्तुळाचा केंद्रबिंदू हा इथं असतो, म्हणजे तो वर्तुळाच्या आतील भागात आहे. पुढचा हे विधान सत्य आहे. विधान क्रमांक 2 पाहूया. वर्तुळाची त्रिज्या ही त्याच्या व्यासाच्या दुप्पट असते. याचं विधान बरोबर नाही आहे, हे चूक आहे विधान. कारण की त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. दुप्पट नाही तर निमपट पाहिजे होतं. म्हणजे पर्याय क्रमांक 2 चुकीचा आहे. 1 बरोबर आणि 2 चूक असणारा पर्याय बघा. 1 बरोबर आणि विधान 2 चूक पर्याय क्रमांक 4. याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 70 घनफळावरती प्रश्न आहे. एका घनाकृती डब्याची लांबी 19 सेमी, उंची आहे 10 सेमी आणि त्या डब्याचं घनफळ आहे 19,000 सेंटीमीटर घन. तर त्यांनी विचारले काय, तर रुंदी किती. आता घनाचं घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. कारण की ती इष्टिका चित्ती आहे.
म्हणजेच इकडे घनफळ आहे 19,000 बरोबर 19 गुणिले 10 गुणिले उंची तिची आहे x 19 गुणिले 10 190 गुणिले x 19,000 भागिले 190 या शून्याला ही शून्य गेली 19 एके 19 19 एके 19 19 शून्य शून्य 19 शून्य शून्य म्हणजे हे उत्तर आलेले आहे 100 सेमी. आता दिलेल्या पर्यायामध्ये 100 सेमी उत्तर कुठंच नाही सेंटीमीटरचं त्याने रूपांतर करून घेतलेलं आहे सेंटीमीटरचं मीटर मध्ये म्हणजे 100 सेमी म्हणजेच 1 मीटर असणारा पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर असणार आहे. नेक्स्ट 71 नंबरचा प्रश्न एका दुकानदाराने एक वस्तू 558 रुपयाला विकली असता त्याला वस्तूच्या खरेदी किमतीच्या आता ज्याला 4 लागतं ते छेदस्थानी असतं म्हणजे इथे 1/5 पट नफा झालाय म्हणजे जे नंतर येतं ते अंशस्थानी असतं म्हणजे 5 भागापैकी 1 भाग नफा झालेला आहे तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. तुम्ही असं पण करू शकता 558 गुणिले 1/5 असं न करता विक्री 558 खरेदी 5x म्हणूया आणि नफा 1x ज्याला 4 लागतं ते छेदस्थानी असतं म्हणजेच नफा विक्री बरोबर नफा अधिक खरेदी. चला 1x अधिक 5x 558 म्हणजे झाले किती 6x बरोबर 558 x बरोबर 558 भागिले 6 6 1 6 sin 9 54 उरला 1 sin 3 18 म्हणजे x बरोबर 93 आला म्हणजेच नफा आपल्याला मिळालाय 93 रुपये आणि 93 गुणिले 5 करायला लागेल म्हणजेच 93 गुणिले 5 याचा जर गुणाकार केला 9 5 45 450 450 आणि 465 पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अचूक पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन एका दुकानदाराने एक खेळण्याची गाडी 300 रुपयाला खरेदी केली. आता ही खरेदी झाली 300 रुपये आणि 330 ला विकली. आता खरेदी किमतीविषयी विक्री किंमत जास्त आहे म्हणजे 100% आपल्याला इथे नफा होणार आहे. आता जो नफा आहे तो निव्वळ नफा पहिल्यांदा काढून घ्यायला लागेल 330 मधून जर 300 वजा केलं तर आपल्याला उत्तर मिळेल 30 हा झाला निव्वळ नफा. आता टक्केमध्ये काढायचा आहे नफा किंवा तोटा हा खरेदी किमतीवरती अवलंबून असतो म्हणजेच 300 ला 30 रुपये नफा गुणिले 100 केलं तर ह्या 2 शून्याला ह्या 2 शून्य गेल्या 3 1 3 3 10 30 म्हणजे 10% नफा होणार आहे पर्याय क्रमांक 3 याचा अचूक उत्तर येणार आहे 72 चा पर्याय क्रमांक 3. चला प्रश्न क्रमांक 73 पदावली आहे. पदावली आपल्याला बघितलं तर इथं बघितलं तर 198 भागिले 9 गुणिले 2 अधिक 18 वजा 12. आता पदावलीचा आपल्याला नियम सांगतो की कंचे भागू पेव गुणाकार आणि भागाकारची क्रिया पहिल्यांदा इथे करून घ्यायला लागेल. इथं 100% भागाकार करून घ्यायला लागेल. 9 1 9 दुनी 18 उरला 1 9 दुनी 18 गुणिले 2 अधिक 18 वजा 12 22 दुनी 44 अधिक 18 वजा 12 44 आणि 18 62 वजा 12 म्हणजे याचं उत्तर येणार आहे 50 पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 74 एका महिलेने 15 लोकांसाठी थाळी बनवण्यासाठी दुधावर 230 रुपये 50 पैसे केळीवर 125 सफरचंदावर 212 आणि आंब्यावर 197 रुपये 50 खर्च केले तर
प्रत्येक व्यक्तीवर खर्च झालेली रक्कम किती. आता पहिल्यांदा ह्या सगळ्यांची काय करून घेऊया, बेरीज करून घेऊया. 230.50, 125.0, 212.0, 197.50. चला 0 से 0, 5 आणि 5 10, हातचा गेला 11, 7 आणि 2 9, 9 आणि 5 14, 14 आणि 1 15, हातचा गेला 1, 9 आणि 1 10 आणि 2 12 आणि 3 15 आणि 1 16, हातचा गेला 1, 2 1 3 1 4 आणि 2 6 आणि 1 7, 765 रुपये एकूण खर्च झाले. एकूण व्यक्ती आहेत 15, 765 भागिले 15 जर केलं, 15 1 15, 15 5 75, उरला 1, 15 1 15, म्हणजे 51 रुपये प्रत्येक व्यक्तीवर एका खर्च झाला असणार आहे. पर्याय क्रमांक 2 याचं अचूक उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक 74 चा पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 75 आहे. पहिल्या 10 नैसर्गिक अंकांची सरासरी किती. आता यांची पहिल्यांदा बेरीज काढून घेऊया. बेरीज करायची असेल तर 10 गुणिले 11 भागिले 2, 2 के 2, 2 पंचे 10, 11 पाचा 55, 55 ही बेरीज झाली. एकूण घटक संख्या आहे तर 10, म्हणजे भागिले 10, दशांश चिन्ह 1 घट, म्हणजे याची सरासरी येणार आहे 5.5. ठीक आहे. अशा तऱ्हेने 26 पासून 75 पर्यंतचे आपले स्पष्टीकरणासकट आपले गणित झालेले आहेत. आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.